माझं नाव धैर्यशील मुकुंदराव कसाने इकडं बस. आणि आमच्या आई या पंचायत समिती नेवरगाव गण्याच्या उमेदवार आहेत. सो सीमा मुकुंद कसाने. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2026 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं ग्रामीण भागातील नेवरगाव गणातील विकास कामांचा पाठलाग करत आजपर्यंत आम्ही हे करत आलो आहे आणि पुढंही आम्हाला संधी मिळावी यासाठी आम्ही आज जनतेपर्यंत पोहोचत आहोत. विकासाची कामं काय काय झालेली आपली? आत्तापर्यंत आम्ही मांजरी गावचे नागरिक आणि सरपंच आमच्या काकू असताना अनेक विकास कामे या ठिकाणी गावात घडवून आणली. अनेक निधी आणण्याचा प्रयत्न केला. शालेय गुणवत्ता वाढीसाठी विद्यार्थ्यांना अनुदान देत आलो. आत्ताच मागे 8 दिवसापूर्वी फ्युचर एक्स लॅबच्या अनुषंगाने आम्ही गावामध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रथम 3 विद्यार्थी जे निवडून येतील त्यांना या ठिकाणी फ्युचर एक्स लॅबसाठी आम्ही सहकार्य करणार आहोत. त्यांची फीस आम्ही भरणार आहोत. जी बाप कंपनी आहे त्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना आणि गावातील पाल्यांना या ठिकाणी एक शिक्षणाचा कुठंतरी मार्ग मोकळा करणार आहोत. साहेब, या गावामध्ये काय काय अडचणी आहे, काही सांगू शकता का? गावामध्ये अडचणी सगळ्यात महत्त्वाच्या या ठिकाणी शेतकऱ्यांना या ठिकाणी सगळ्यात मोठं अडचण रस्त्याची, त्यानंतर विजेची, त्यानंतर पाण्याची. त्याच अनुषंगाने स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी आम्हाला जो नांदूर मधमेश्वर कॅनल त्यांच्या निधीतून आम्हाला ज्यावेळेस ते जलसंपदा मंत्री असताना 30 लाख रुपयाचा निधी त्या काळात मिळाला होता 2009ला आणि त्यावेळेस आमचा या ठिकाणी गेट झाला होता. त्यामुळे आज गावात जी तुम्ही समृद्धी बघता, ह्या मांजरी गावाच्या बाजूला माहुली शिवार असेल, फाजलपूर शिवार असेल, वाडगाव शिवार असेल, ह्या गावांचा जो आज विकास आहे खऱ्या अर्थानं त्या गेटमुळं आहे. आणि खरे त्याचे शिल्पकार हे अजितदादा आहेत. त्यांना आपण या ठिकाणी केली पाहिजे. साहेब, आपण निवडून आल्यानंतर पहिलं आपलं कोणतं ध्येय राहील, काय करणार आपण पहिले? सगळ्यात प्रथम आम्ही ह्या भागातील शेतकऱ्यांच्या ज्या रस्त्याच्या समस्या आहे, विजेच्या समस्या आहे, डीपी नाही आहे, आज अशी अडचण आहे की आज शेतकऱ्यांना दिवसा 8 लाईट मिळते. ह्या सगळ्यात पहिले आम्ही सोडवण्याचं सगळ्यात पहिलं काम आमचं हे असणार आहे की या भागातील शेतकऱ्यांना वीज पाणी मिळण्यासाठी जे काय लागेल ते आम्ही तातडीने करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण इथल्या नागरिकांना काय आव्हान कराल? आम्ही नागरिकांना एवढंच आवाहन करू की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आहे वैजयंतीताई शिरसाट, तसेच नेवरगाव गणाच्या ज्या उमेदवार आहेत